नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 ऑगस्टचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला रात्रीच्या वेळी इथे विद्याधरचा फोन जोरजोरात वाजतोय. विद्याधर फोन हातात घेत म्हणतोय, कुणाचा फोन आलाय? तर हा शलाकाचा फोन आलेला असतो. आत्ता या वेळेला असं म्हटल्यानंतर धनश्री म्हणते, "अहो कुणाचा फोन आहे? नको त्यावेळी झोप मोड." तर तिला म्हणतो धनश्रीला, "ए तू गप गं." असं म्हणत आता उठून बसतो विद्याधर आणि मग फोन उचलतो बरं का. आधी लाईट्स वगैरे लावतो सगळे आणि मग फोन उचलतो आणि फोनवर काय बोलतोय बघा आणि म्हणतो, "हां बोल शलाका, काय डोक्यावर पडलीस काय गं तू? अगं किती वाजलेत? एवढ्या रात्री फोन करतात होय? झोपमोड झाली की माझी." तर शलाका तिकडनं म्हणते, "विद्याधर, अरे बातमीच अशी खमंग आहे ना, की ती ऐकशील तर तुझ्या आयुष्यातली झोपच उडून जाईल आयुष्यभराची." तर काय झालं? तर शलाका म्हणते, आपला खबरी आहे ना, त्याने सुगावा लावलाय आनंदीचा." आणि हे ऐकून ना विद्याधर जोरातच ओरडतो, "काय? आनंदी गावली? कुठं?" असं म्हणतो. तर लगेच, "अरे कोल्हापुरात एका धर्मशाळेत आहे महाराणी." तर विद्याधर म्हणतो, "अच्छा, धर्मशाळा गाठली होय हिनं?" तर शलाका म्हणते, "मग विद्याधर साहेब, काय ज्या रात्रीचा हिशोब बाकी होता, तर तो पुरा करायचा तुझा रस्ता आता मोकळा झालाय." तर विद्याधर म्हणतो लगेच, "नाही गं शलाका, जेव्हा-जेव्हा त्या आनंदीच्या जवळ जायचा प्रयत्न केलाय नव्ह मी, तेव्हा-तेव्हा कुत्र्यासारखं हुसकवून लागलोय तिनं आणि या विद्याधरला ना आता नकार पचवायची सवय नाहीये. तर तर नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात?" असं शलाका विचारते ही. आणि मग काय करायचंय तुला तिचं? तर विद्याधर म्हणतो, "अगं लईच भारी प्लॅन आलाय बघ माझ्या डोक्यात. एका दगडात 2 पक्षी गारद करतो की नाही बघ. एक म्हणजे त्या पृथ्वीच्या धंद्यासाठी पैसे गुंतवायचेत ना ते सगळे पैसे या आनंदीकडनं वसूल करतो मी." तर लगेच इकडे शलाका म्हणते, "पैसे? आनंदीकडनं? अरे त्या भिकारड्या पोरीकडं काय सोन्याची खाण लागलीये का?" तर लगेच विद्याधर म्हणतो, की "होय, सोन्याची खाणच आहे." तर शलाका म्हणते, "काय कोड्यात बोलायलायस तू? काय करणार आहेस नेमकं? ते सरळ सांग बघूया आनंदीचं त्या." तर विद्याधर म्हणतो, "त्या आनंदीला दुबईला नेऊन विकणार आहे मी." तर शलाकाचे पण डोळे इथे मोठे होतात बरं का. ती म्हणते, "व्हॉट?" असं ओरडून बोलते बरं का. आणि हा विद्याधर बघा पुढे काय-काय सांगतोय ते. विद्याधर म्हणतो, "होय, दुबईला नेऊन विकणार." अगं त्या आनंदीनं मला साधं शिव बी दिलं नाहीये अंगाला. आता जेव्हा परदेशामध्ये गिधाडासारखे सगळे हात तिला शिवतील नव्ह, तेव्हा तिथं जाऊन तिची जी काय अवस्था होईल ना, तेव्हा प्रत्येक क्षणाला मरणाची भीक मागल ती. तर इकडे धनश्रीनं असं नाही-नाही म्हणून मान हलवत असते. तर शलाका तिकडे म्हणते आता, की "प्लॅन तर कडक आहे रे एकदम तुझा. पण काय आहे ना, म्हणजे या धर्मशाळेतून तिला बाहेर काढणं ना जरा अवघड आहे." तर हा विद्याधर विचार करतो. तर शलाका पुढे म्हणते, त्या धर्मशाळेची जी काही मॅनेजर बाई आहे ना, ती कडक शिस्तीची, जाम कडक शिस्तीची आणि प्रामाणिक आहे. आणि त्या धर्मशाळेत ना लोकांची वर्दळ पण जरा जास्त असते. त्या आनंदीला तिथनं जिवंत बाहेर काढणं म्हणजे जरा अवघड जाईल. तर विद्याधर म्हणतो, "त्याचा तोडगा कसा काढायचा ते विद्याधरला चांगलंच माहिती आहे. तू एक काम कर, तुझ्या माणसासनी कामाला लाव. त्यासनी सांग, की एक मोठी अशी ट्रंक तिथं घेऊन या, जी बाहेरनं कपाटासारखी आणि टेबलासारखी दिसेल. कळलं काय? त्या आनंदीला औषध घालून बेशुद्ध करूया आणि त्या ट्रंकात घालून धर्मशाळेतनं पळवून आणूया." तर इकडे शलाका कौतुकानं अशी ऐकत असते बरं का. तरी ते विद्याधर म्हणतो आणि त्या प्रामाणिक त्या मॅनेजरचा काटा कसा काढायचा तो विद्याधर हे स्वतः बघल. तर शलाका म्हणते, "वाह! वाह! एक नंबर. चला तर मग होऊन जाऊ दे मग धमाका." असं म्हणते. तर विद्याधर फोन कट करतो. तर प्रेक्षकांना आता धनश्री येते इथे विद्याधर जवळ आणि म्हणते, "अहो, अहो मी काय म्हणते की ऐका, कशाला या भानगडीत पडायलाय तुम्ही? ती आनंदी गेली ना आपल्या घरातून, तर ते जाऊ दे, मरू दे खड्ड्यात. ऐका ना माझं. तुम्ही उगाच यात पडाल आणि आपले हात काळे करालो. म्हणजे ना काहीतरी भलतं-सलतं झालं ना तर भाऊजींचा राग बी आपल्याला माहिती ते पोलीस आणि ते." तर लगेच ना विद्याधर शलाकाचं ना तोंड धरतो आणि म्हणतो, "ज्या गोष्टीत आपलं डोकं चालत नाही, त्या गोष्टीत तुझं हे फाटकं तोंड चालवायचं नाही. किती वेळा सांगितलं तुला?" तर शलाका म्हणते असते, "अहो पण." तर विद्याधर तिच्याच अंगावर ओरडतो आणि म्हणतो, "ए शांत बस. जास्तच नाटकं केलीस ना, तर त्या आनंदीबरोबर तुला पण त्या दुबईला विकून येईल. मग बस अल हबीबी करत." असं म्हणत धमकी देतो हा विद्याधर आणि म्हणतो, "आनंदी आनंदगडे, आनंदीले इकली दुबईकडे." असं म्हणत प्रेक्षकांनो इथे ना विद्याधर आडवा झालाय, तरी शलाका घाबरून विचार करत तशीच उभी आहे.
पण पुढं काय होतंय ते बघूया इकडे. तर इकडे ना आनंदी अशी ना विचार करत तशीच अशी बेडवर अशी बसून राहिलेली आहे बरं का प्रेक्षकांनो त्या कॉटवर. आणि तोपर्यंत इकडे ना त्या टेम्पोतनं तो ट्रंक जी काही आहे ती बाहेर काढलेली आहे. ती विद्याधरची माणसं सुद्धा इथे आलेली आहेत. आणि आनंदी आता तिथे अशी विचार करत बसली ती माणसं त्या आश्रमाकडे येतायत हळू या विद्याधरनं नेमकी काय योजना आखली असेल आनंदीला बाहेर काढण्यासाठी, कसं काय करेल ते बघूया आपण. कुणाला हाताशी धरले ते पण समजेल आपल्याला. ती माणसं हळू त्या आश्रमाच्या इथे जवळ येऊन उभी राहतायत बरं का. आनंदी तिकडनं कोण आहे असं म्हणते, कारण ती आनंदीच्या रूमपर्यंत पोहोचले. तर आनंदी अशी घाबरून म्हणते, "कोण? कोण आहे तिथं? कोण आहे?" असं म्हणते ती एकदम घाबरून. पण प्रेक्षकांनो इथे दिसतंय काहीतरी वेगळंच. ती माणसं सुद्धा इथे पोहोचलेली दिसतायत आपल्याला आश्रमाजवळ. पण इथे आनंदी जेव्हा घाबरून "कोण आहे? कोण आहे?" म्हणते, तेव्हा तिच्यासमोर कोण येतंय? तर आरती उभी राहिली तिच्यासमोर आणि ती आता हाक मारतीये, "आनंदी" असं म्हणत. जरा कमी 2 मिनिटासाठी आपल्याला वाटलं होतं की तीच माणसं इथे आनंदीजवळ पोहोचलेली आहेत. पण आरती पोहोचली आनंदीजवळ. आरती आनंदीला घट्ट अशी मिठी मारते आणि आता प्रेक्षकांनो, "आरतीताई तू 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 इथं कशी काय?" असं म्हणून आनंदी विचारतीये आणि म्हणतीये आरती, की "तुला काय वाटलं की तू फोन करून सांगशील की तू सुखरूप आहेस, काळजी करू नका, मला शोधू नका असं सांगशील आणि आम्ही गप्प बसू असं वाटतं तुला? इतका कच्चं नातं आहे का गं आपलं?" आनंदी असं आरती विचारते आणि म्हणते, "अगं, आमचा जीव गेला तरी चालेल गं, पण तुला अंतर नाही देणार आहे आम्ही." पण "आरतीताई, तू इथं कशी आलीस?" असं आनंदी विचारते. तर प्रेक्षकांना आरती म्हणते, की "तो फोन नंबर ना ट्रेस करायला सांगितला होता मी पिंट्याला. त्याची मदत घेतली आणि कळलं, की तू इथे धर्मशाळेत आली आहेस म्हणून आणि त्या मॅनेजर ताईंनी मला तुझ्यापर्यंत पोहोचायला मदत केली." तर आनंदी म्हणते, "ताई, मी त्यांना सांगितलं होतं की." तर आरती म्हणते, "आनंदी, अगं त्यांनी मदत केली माझी. त्यांनी चांगलंच केलं ना," असं आरती सांगते. पण प्रेक्षकांनो आता कळणार आहे तुम्हाला, की ती माणसं आनंदीच्या रूमपर्यंत पोहोचली नाहीयेत, तर ती माणसं आश्रमाच्या दारापर्यंत पोहोचलेली आहेत. आणि हा जो शिपाई दाखवलाय, तो आता त्यांच्या जवळ जातोय. तो विचारतोय त्यांना, "तुम्ही विद्याधर साहेबांची माणसं आहेत ना? त्या आनंदीला उचलायला आलायत तुम्ही?" तर ती "हो" असं म्हणतात. "करायचं का काम सुरू?" तर शिपाई म्हणतो, "नाही, नाही, आता लगेच आतमध्ये जाऊ नका. आणखी 15 मिनिटात मॅनेजर मॅडम मेडिकल रिपोर्ट आणायला बाहेर जातील. तेव्हा तुम्ही तुमचं काम करा." असं तो शिपाई सांगतो आणि म्हणतो आणि हो, मॅडम खूप कडक आणि इमानदार आहेत. तेव्हा त्यांच्या समोर येऊ नका, नाहीतर त्या पोलिसांना बोलवतील अशी धमकीसुद्धा देतो आणि म्हणतो, "तोपर्यंत त्या कोपऱ्यात तुम्ही थांबा. जशा मॅडम गेल्या तसं मी तुम्हाला कळवतो." असं तो शिपाई सांगतो. तर ती गुंड जी 2 आनंदीला पकडायला आले, ती "चालेल, चालेल" असं म्हणतात आणि तिकडे लांब जाऊन उभे राहतात आणि प्रेक्षकांनो आता हा शिपाई ना येतोय पुढे. तर आता त्या मॅडम येतात, मॅनेजर मॅडम आणि त्या काय सांगतात बघा या विजयदादांना म्हणजे त्या शिपायाला. तर त्या हाक मारतात आणि म्हणतात, "विजयदादा, मी जरा हॉस्पिटलला जाऊन येतो. तोपर्यंत इथे सर्व नीट लक्ष ठेवा आणि हो, कुणीही आत-बाहेर केलं ना, तर त्यावर जातीनं लक्ष ठेवा." तर हा विजय म्हणतो, "हो, हो मॅडम, मी आहे इथे. तुम्ही काळजी करू नका." तर आता त्या मॅनेजर मॅडम गेल्यात बरं का. त्या मॅडम गेल्यानंतर हा शिपाई परत तो विजयदादा जो काही येतो त्या गुंडांच्या जवळ येतो. इकडं-तिकडं बघतो आधी आणि त्यांना बोलावून घेतो, की चला. आणि ती पेटी घेऊन आता ती गुंड दोघं जण ती पेटी घेऊन या विजयच्या पाठीमागून जायला निघतायत. प्रेक्षकांनो बघा हां, सस्पेन्स आहे एक नंबरचा आणि आता तिथे आरती सुद्धा आहे. आता आनंदीला कसे बाहेर काढतात हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. आपल्याला नक्कीच कळेल कसं बाहेर काढतात ते. तर प्रेक्षकांनो ना इकडे आनंदी म्हणत असते आरतीताईला, की "आनंदी." तर आरती म्हणत असते, "आनंदी, आनंदी चल, मी तुला न्यायला आलीये. आपण आपल्या घरी जाऊया चल." तर प्रेक्षकांनो आनंदी ना म्हणते, "नाही, नाही आरतीताई, मी मी घरी नाही येऊ शकत. मला तुमच्यावर ओझं नाही बनायचं." तर आरती म्हणते, "आनंदी, अगं ते सुद्धा तुझंच घर आहे. तुझ्या आईचं, तुझ्या आबांचं, तुझ्या हक्काचं घर आहे ते. अगं त्या सगळ्या पूर्वीच्या प्रथा होत्या आनंदी, की लग्न झाल्यानंतर मुली की सासरी जाते आणि तिची तिरडी तिथूनच निघते. पण आनंदी आता काळ बदललाय अगं आणि हे बघ आनंदी, तू तुझ्या सासरी राहायचं, नाही राहायचं हा निर्णय तू घेतलास याच्यावर मी काही बोलणार नाहीये तुला. पण आनंदी अगं, ते घर तुझंच आहे आणि तू आमचा जीव आहेस. तू आमचं ओझं नाहीयेस. तू आमचा आधार आहेस आमच्या आयुष्याचा." असं म्हणत आरती समजावत असते आनंदीला. तर आनंदी म्हणते, "आरतीताई मी." तर लगेच ना इकडे आनंदीला आरती म्हणते, "पहिलं आधी ते सीरियलमधल्या हिरोईनसारखं रडणं बंद कर बघू.
मी ओझं बनेल किंवा असे वेड्यासारखे विचार नको डोक्यामध्ये आणूस तू. पण लगेच ना, "तू आरती ताई, तू मला वेडी म्हणालीस?" असं आनंदी विचारते. तर लगेच आरती म्हणते, "हो, आहेस तू वेडी." तर आनंदी हसते बरं का इकडे आणि आता आरती म्हणते, "हसलीस ना तू?" तर प्रेक्षकांना पायानं गालाला हात लावते आणि म्हणते, "हेच हसू बघायला आले होते गं मी आनंदी इथे. दोघी बहिणींचा बॉन्ड किती घट्ट दाखवलाय ना." आरती पुढे म्हणते, "आता तू फक्त माझं ऐकलंयस. घरी गेल्यानंतर तुला आरतीचे 4 शब्द ऐकून घ्यायचेच आहेत." तर लगेच आनंदी म्हणते, "अरे देवा! आता आरची पण बोलणार मला?" तर आरती म्हणते, की "हो, ती बोलणार आणि तू ऐकून घ्यायचं कारण तुझं चुकलेलं आहे." आनंदी विचारते, "आणि आबा?" तर आरती म्हणते, "आबा तर आधी तुला मायेनं जवळ घेतील आणि मग न सांगता का निघून गेलीस म्हणून रुसून बसतील तुझ्यावर." तर आरतीचे हे म्हणणं ऐकून आनंदी हसते बरं का आणि आता प्रेक्षकांनो, आनंदी आरतीला घट्ट अशी मिठी मारते. किती छान दाखवलाय ना या 2 बहिणींचा बॉन्ड. असाच बॉन्ड प्रत्येक बहिणीमध्ये असतो की नाही ते कमेंटमध्ये सांगा. तर प्रेक्षकांनो इकडे शिर्केना फोन लावतायत. फोन म्हणजे असे डिस्टर्ब वाटतायत ते. फोन कट करतायत, फोन लावतायत. युगंधर तिथे थांबलेला आहे. आता शिर्के म्हणतात, "मालक साहेब, अहो एक घोळ झालाय हो," असं म्हणतो बरं का शिर्के आणि म्हणतो, "आपण ज्या गबरी माणसाला पैसे दिले होते ना आपण, तर त्याचा फोन लागेना झालाय." तर युगंधर म्हणतो, "एक एक काम करा, आपल्या माणसाला पाठवा की त्यांच्या ऑफिसवरती." तर शिर्के म्हणतो, "अहो पाठवलं. एवढं मोठं टाळ आहे तिथं ऑफिसच्या बाहेर. कुठे गेले थोबाडकाळ करायला कुणास ठाऊक." तर युगंधर आता कसलातरी विचार करतो आणि म्हणतो, "काहीतरी गडबड नक्कीच आहे शिर्के," असं युगंधर सांगतो बरं का शिर्केला आणि म्हणतो, "त्याला जेवढे पैसे दिले होते ना, तर तेवढे पैसे ते फक्त ते बघता आपल्या कोल्हापुरात अख्ख्या कुणाची हिंमत नाहीये, की माझं काम पुढे ढकलायची किंवा न करण्याची." तर शिर्के विचारतो, "मालक साहेब नेमकं झालंय का असेल? काय झालं असेल?" तर युगंधर म्हणतो, "शिर्के कोणीतरी आनंदीला न शोधण्यासाठी, माझ्यापर्यंत आनंदीची खबर न पोहोचवण्यासाठी त्याला दुप्पट किंवा तिप्पट पैसे दिले असणार आहेत." तर शिर्के म्हणतात, "म्हणजे आपला खबरी विकला गेलाय?" तर युगंधर म्हणतो, की "हो, बरोबर आहे." तर शिर्के सुद्धा विचारात पडलेले आहेत बरं का आता. तर युगंधर म्हणतो, "शिर्के, मला वाटतंय आता आनंदीसाठी मलाच रिंगणामध्ये उतरावं लागेल." तर शिर्के म्हणतात, "अहो मालक साहेब पण." तर युगंधर म्हणतो, "अहो, कसं आहे शिर्के, आनंदीच्या जीवाशी खेळ झालेला मला चालणार नाही. मी आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला निघालोय. तिथे जाऊन बघतो, की नेमकं काय नक्की शिजतंय ते." तर युगंधर निघत असतात तोपर्यंत ना इकडे बापू आलेत आणि ते एकदम धावत आलेत आणि म्हणतात, "युगंधर, युगंधर थांब. अरे थांब, थांब, थांब. अरे एक आनंदाची बातमी आहे." युगंधर म्हणतो, "आनंदाची बातमी?" तर बापूसाहेब म्हणतात, की "हो, हो. आत्ताच आबांचा फोन आला होता आणि आता ते म्हणाले, की आरतीला आनंदी सापडली." तर युगंधर ते म्हणतो, "काय?" तर शिर्के पण खुश होऊन म्हणतात, "काय सांगता बापू तुम्ही? आनंदी सापडली?" तर बापू म्हणतात, "अरे हो, अरे ते कोल्हापुरात ती संजीवनी धर्मशाळा नाही का, तिथे सापडली ती." तर युगंधर जरा कमी विचारात पडतो बरं का, शिर्के सुद्धा विचार करतात. तर आता बापू पुढे म्हणतात, "माझ्या मते ना आरती तिथे पोहोचली सुद्धा असेल." तर संजीवनी धर्मशाळा असं म्हणत युगंधर 2 मिनिटं विचार करतो आणि मग त्याला आठवतं, की आपण त्या धर्मशाळेमध्ये जाऊन आलेलो आहोत. आपण तिथपर्यंत पोहोचलो होतो. तर प्रेक्षकांनो इकडे ते काही बोलत नाही युगंधर, पण इकडे बापू म्हणत असतात पुढे, की "देवा तुझे लाख लाख आभार आहेत. आज या नागपंचमीच्या आनंदी आणि पवित्र दिवशी देवाने आपल्याला किती चांगली बातमी दिली." तर आता युगंधर म्हणतो, "पण बापू, कालच मी तिकडे गेलो होतो अहो, म्हणजे संजीवनी धर्मशाळेमध्ये. पण तुम्ही फोन केला होता तेव्हा मी तिथेच उभा होतो." तरी ते बापू म्हणतात, "काय? तू तिथे जाऊन आलास?" तर युगंधर म्हणतो, "हो. ते जे काही घडलं ते उत्तम आहे. आनंदी आरतीला सापडले ना, हे महत्वाचं." असं बापूंना युगंधर म्हणतो आणि म्हणतो, "आता मी स्वतः जातो कोल्हापूरला आणि तिला घेऊन येतो. तिच्याशी समोरासमोर मला बोलायचंय." आता प्रेक्षकांना आता युगंधर निघत असतो तोपर्यंत मिताली येते हाक मारत आणि "बाबा" असं म्हणत हाक मारते आणि थांबवते बरं का. युगंधर आधी तोंड वाकडं करतो, तर मिताली अशी घाबरत येते आणि म्हणते, "बाबा, बाबा जरा बोलायचं होतं." तर युगंधर म्हणतो, "बोल." तरी मिताली पुढे म्हणते, "बाबा, आज घरामध्ये नागपंचमीची पूजा आहे. तुम्हाला आठवतंय आई कशी दर नागपंचमीला स्वतःच्या हाताने मातीची पिंड बनवायची आणि त्याची पूजा करायची. या नागपंचमीलाही मला तेच करायचंय. पण ना
पण ना मला जमत नाहीये असं मिताली सांगते आणि म्हणते मला तिची ही प्रथा पुढे चालू ठेवायची आहे बाबा असं म्हणते मिताली आणि म्हणते की तर तुम्ही जरा मला मदत कराल का असं विचारते. युगंधर 2 मिनिटं विचारात पडलाय बरं का आता. आता बापू सुद्धा असे एकदम मितालीकडे बघतायत. मिताली पुढे म्हणते, "बाबा मला माहिती की दादा आणि प्रांजलने ना तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा करणं सोडून दिलेलं आहे. पण मी नाही सोडलेलं अजून. मला अजूनही तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मला अजूनही वाटतं की तुमच्यात ना एक प्रेमळ, एक काळजी करणारा बाप अजूनही जिवंत आहे." असं म्हणत मिताली बोलतेय बरं का आणि त्यामुळे युगंधर विचारात पडलाय. मिताली परत एकदा म्हणते, "हो ना बाबा, खरं आहे ना हे? बोला ना बाबा. बाबा हे खरं असेल तर हे सिद्ध करा." असं म्हणते. "मला आज पूजेसाठी मातीचं शिवलिंग बनवण्यास तुम्ही मदत करा. कराल ना बाबा?" युगंधर 1 नाही 2 नाही काही बोलत नाहीये. मिताली पुढे म्हणते, "माझी आणि आईची इच्छा पूर्ण कराल ना तुम्ही?" असं म्हणत ना विचारते आजीची करून आणि आता प्रेक्षकांनो युगंधर काहीच बोलत नाहीये. तर बापू म्हणतात, की "मिताली बाळा, आत्ता ना युगंधरला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय आणि तो आता मध्ये" असं म्हणेपर्यंत युगंधर म्हणतो, "बापू थांबा 2 मिनिटं. तुझी ही इच्छा असेल तर मी तुला मदत करेन असं मितालीला सांगतात युगंधर इकडे. त्यामुळे मितालीच्या चेहऱ्यावर आनंद होतो. तर आता पुढे सांगतो युगंधर, "तू बाकी सगळी तयारी कर. मी आलोच." तर मिताली म्हणते, "खरंच बाबा? खरंच तुम्ही मला मदत कराल?" तर युगंधर हो म्हणून मान डोलावतो. तर मिताली म्हणते, "थँक यू सो मच बाबा. मी आत्ताच जाऊन तयारीला लागते." मितालीच्या चेहऱ्यावर असं आश्चर्य पण आहे आणि आनंद पण आहे. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. तर मिताली निघून गेल्यानंतर युगंधर शिर्केंच्या जवळ येतो आणि म्हणतो, "शिर्के तुम्ही स्वतः कोल्हापूरला जावा आणि आनंदीला घ्या तिथून आणि तिथून डायरेक्ट फॅक्टरीत पोहोचा तुम्ही. मी हे सगळं उरकून येतोच फॅक्टरीत." तर शिर्के म्हणतात, "चालतंय." आता शिर्के गेलेत बरं का अशी आनंदीला आणायला. प्रेक्षकांनो आनंदीला आणायला कोण-कोण जातंय आणि आनंदी नेमकी कुठे सापडते हे बघत राहणं इंटरेस्टिंग आणि मजेशीर ठरणार आहे बरं का. बघूया पुढे काय-काय घडतंय ते. तर प्रेक्षकांनो इकडे आनंदी आर्चीला अशी घट्ट अशी मिठी मारून उभी आहे आणि आता प्रेक्षकांना तो शिपाई आतमध्ये बोलवायला जाणार तेवढ्यात बघतो की इथे एक नाही तर दोघी जणी आहेत. त्यामुळे आता तो त्या गुंडांना थांबा, थांबा असं म्हणतो, येऊ नका असं म्हणतो. या दोघींना एकमेकींकडे बघत असतात. तर प्रेक्षकांनो आता तुम्ही इकडे या असं म्हणत तो गुंडांना रूमच्या बाजूला त्या साईडला घेऊन जातो आणि त्या आनंदीला म्हणजे अजून अंदाज आलेला नाहीये कुणालाच या दोघींना सुद्धा की कोणतरी आपल्यावर पाळत ठेवू नये याचा. तर त्या दोघांनी पेटी अशी आणून ठेवलेली आहे तिकडे. तो शिपाई म्हणजेच विजयदादा जे काही आहेत ते असे उभे आहेत. आता पुढे काय घडतंय ते बघूया. तर तो इकडे गुंड म्हणतो, "अरे, ती बाई कोण आहे? ती आपल्या प्लॅनमध्ये नव्हती." तर तो शिपाई म्हणतो, "अरे, मला काय माहिती? मी जेव्हा मगाशी बघितलं होतं तेव्हा ती एकटीच होती. आता कुठून आलं हे संकट? तर आता काय करायचं मग?" असं तो विचारतो बरं का इकडे गुंड या शिपायाला. तर शिपाई म्हणतो, "थांबा, थांबा. मी बघतो जरा कोण आहे ते. मी करतो काहीतरी." असं म्हणत आता तो ना आनंदीच्या रूमच्या बाहेरनं इथे कानोसा घ्यायचा प्रयत्न करतोय. तर प्रेक्षकांनो इकडे आरती इथे म्हणतीये, "हे बघ आता फार वेळ नको घालवूस तू. मी ना साडी घेऊन आली आहे तुझ्यासाठी." तर इकडे आनंदी हाक मारते, "आरती ताई." आणि तेवढ्यात त्या विजयचा फोन वाजतो बरं का. त्यामुळे तो असा लांब येतो आणि आता फोनवर कोणाचा फोन असेल तुम्हाला कळलं असेलच. तर विद्याधर फोन करतो. तर "अरे, मी तुला काय सांगून ठेवलं होतं? माझ्या माणसासनी आनंदीला तिकडनं उचलायला मदत कर म्हणून. मग मदत केली का नाही?" तर लगेच प्रेक्षकांनो, "साहेब इथे एक प्रॉब्लेम झालाय आणि आनंदी इथे एकटी नाहीये." असा हा सांगतो बरं का आणि म्हणतो, "तिच्यासोबत ना आरती नावाची कोणीतरी मुलगी आहे." तर विद्याधर एकदम ना दचकून, "काय?" असं म्हणतो. तर इकडे तो शिपाई सांगतो, "ते तिला घेऊन जाण्याच्या तयारीत आहे." तर विद्याधर म्हणतो, "आता ही आरती तिथं नेमकी कुठं टपकली? आता एक काम कर, त्या आरतीला ना काहीतरी बहाणाकडून ना त्या रूममधनं बाहेर काढ आणि तेवढ्या वेळात ती माझी माणसं येतील आणि ती आनंदीला उचलतील. घुसतंय का डोक्यात तुझ्या मी काय सांगायलोय ते?" तर इकडे तो शिपाई म्हणतो, "हो, हो साहेब, करतो मी काहीतरी जुगाड आणि मला समजलंय." तर विद्याधर म्हणतो, "लवकर कामाला लागा, करा, करा तिकडे." तर प्रेक्षकांना आता विद्याधरची अशी चिडचिड होते. तर शलाका म्हणते, "काय रे? काय विद्याधर ठीक आहे ना सगळं?" तर इकडे विद्याधर म्हणतो, "ठीक आहे गं. तू हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आपलं काम आहे ना, ते 100% पत्ते होणार आहे. बरं चल, आपल्याला निघायला पाहिजे." तो दुबईचा एजंट आपली वाट बघत असेल, अल हबीबी. तो शलाका म्हणते, की "हो, चल जितक्या लवकर आनंदीला आपण त्यांच्या ताब्यात देऊ, तितक्या लवकर तितका मोठा चेक आपल्याला मिळेल." तर हां, बरोबर बोललीस बघ. त्या आनंदीला अशा किमतीत विकूया नव्हं, की आयुष्यभर परत काय करायची गरजच पडली नाही पाहिजे. असं या दोघांचं बोलणं चाललंय. तोपर्यंत विद्याधरचा परत फोन वाजतोय आणि फोन बघून विद्याधर म्हणतोय, "हा पृथ्वी आत्ता का फोन करायलाय?" शलाका म्हणते, "उचल फोन आणि फोन स्पीकरवर टाक."
तर प्रेक्षकांनो आता विद्याधरने फोन उचललाय बरं का आणि तिकडनं "हां पृथ्वी बाळा बोल की काय झालं?" तर पृथ्वी म्हणतो, "हॅलो, मी शलाका मावशीच्या ऑफिसकडेच निघालोय. तुम्ही दोघं तिथेच आहात ना?" तर शलाकाचा आणि विद्याधरचा असा एकदम ततापापा होतोय. "हाय की का रे?" असं विद्याधर म्हणतो. तर पृथ्वी म्हणतो, "मला आत्ताच्या आत्ता ना पार्टनरशिपबद्दल बोलायचंय," असं सांगतो. तर इकडे शलाका आणि विद्याधर एकमेकांना खुणाखुणा करत असतात. विद्याधर म्हणतो, "ते काय आहे पृथ्वी? जरा इमर्जन्सी मीटिंगमध्ये आहे. नंतर भेटलो तर चालणार नाही काय?" तर पृथ्वी म्हणतो, "नाही, नाही काका नंतर नाही. खूप इम्पोर्टंट आहे. मी 5 मिनिटात पोहोचतोय आत्ता." तर विद्याधरचं "हां, बरं ठीक आहे ये," असं होतंय. तर आता पृथ्वीनं आता मी येतो असं सांगितलंय. तर आता शलाका म्हणते फोन ठेवल्यानंतर, की "हा पृथ्वी का इथे टपकायला तर विद्याधर म्हणतोय, "बघ तू एक काम कर, तू आत्ता इथनं निघ. मी त्याला हँडल करतो आणि हे बघ मी जिथं सांगितलंय ना तिथंच पोहोच. माझी माणसं तिथंच येऊन पोहोचतील आणि त्या गुंडासनी बरोबर ॲड्रेस दे जो कुठला आहे तो. एकदा का तिथं आनंदी आली, की तिथंच तिची डिलिव्हरी करून टाकूया आपण. म्हणजे तिला तिथनंच परदेशात एक्सपोर्ट करता येईल आणि एकदा का तिला एक्सपोर्ट केली, की मग पैसे आपल्या अकाउंटला इम्पोर्ट होतील." काय? असं म्हटल्यानंतर ना शलाका हसते आणि म्हणते, "विद्याधर काळजी नसावी. चला करून टाकूया आपण आपला धमाका." तर शलाका आणि विद्याधर दोघं जण एकदम शेक हँड करतात आणि विद्याधर तिला सांगतो, की "आता पोहोच तू." आणि शलाका निघून गेल्यानंतर विद्याधर इकडे म्हणतो, "आनंदी आनंदगडे." पण प्रेक्षकांनो आता पुढे काय घडतंय बघा हां. हा जो विजय आहे तो इकडे आनंदीच्या रूमच्या इथे उभा आहे. इकडे ना आरती आनंदीला सांगत असते, "अंघोळ करून घे, आवरून घे, मग आपण निघूया" म्हणून. तर आता तो विजय पोहोचतो आणि म्हणतो, "मॅडम तुम्ही कोण?" असं विचारतो. तर "हां, मी आनंदीची बहीण, तिला न्यायला आली" असं आरती सांगते. तर विजय म्हणतो, "पण मॅडम तुम्ही आता आहे ना लगेच यांना घेऊन जाऊ शकत नाही. काय आहे ना ही सरकारी धर्मशाळा आहे. काल ॲडमिशन घेताना ना पोलिसांकडे आम्ही सगळी कागदपत्र दिली होती आणि आता फक्त तुम्हाला एक रिलीज फॉर्म भरावा लागेल, जो पोलिसात जमा करावा लागतो. जर तुम्ही तो फॉर्म भरला नाहीत ना, तर आणि मॅनेजर मॅडमना कळलं, तर त्या मला नोकरीवरून काढून टाकतील हो. बाकी काय म्हणजे काय ते समजून जावा तुम्ही." तर प्रेक्षकांनो हे सगळं ऐकल्यानंतर आरती म्हणते, "असं काही होणार नाही. करू ना आपण. काय करावं लागेल मला?" तर तो विजय म्हणतो, "तुम्हाला माझ्यासोबत ऑफिसमध्ये यावं लागेल. काय ते फक्त 4-5 मिनिटं लागतील." तर आरती म्हणते, "ठीक आहे, काहीच हरकत नाही. आनंदी, हे बघ मी दादांबरोबर जाऊन येते, तू आवरून घे." तर प्रेक्षकांनो इकडे आनंदीला आता तो विजय घेऊन गेलाय बरं का आणि ऑफिसमध्ये नेतोय तो आणि तो ऑफिसमध्ये नेत असताना त्या गुंडांना मागनं खूण करतो, की "तुम्ही आता जावा." तर आनंदी सुद्धा इथे ऑफिसमध्ये गेलेली आहे आणि त्या ऑफिसमध्ये गेलेल्या वेळेमध्ये हे गुंड लोक आता काय करणार आहेत ते आपल्याला समजेल. तर इकडे विजय त्या आरतीला घेऊन जातो. तर प्रेक्षकांनो ती गुंड ना तिकडनं अशी पेटी हळू-हळू उचलून ना आनंदीच्या रूममध्ये नेतात बरं का प्रेक्षकांनो. आनंदी इकडे तर आता आवरायला बाथरूममध्ये जाणार असते. पण तिला ना पावलांचा वगैरे आवाज येतो. त्यामुळे ती एकदम ना अशी दचकते बरं का आणि तिला असं जाणवतं की कोणतरी आलंय. त्यामुळे ती अशी संशयानं बघत असते. "कोण आहे? कोण आहे? आरतीताई? आरतीताई?" असं ती हाका मारत असते. "कोण आहे तिथं?" असं विचारते. "आरतीताई तू आहेस का गं?" असं परत एकदा विचारते ती पण ती गुंड काही बोलत नाहीत. आणि "आरतीताई, आरतीताई तू आहेस का?" तर ती गुंड आता काय करतात बघा प्रेक्षकांनो क्लोरोफॉर्मचा रुमाल घेतात. "कोण आहे? आरतीताई" असं म्हणत आनंदी बोलत असते तोपर्यंत तो गुंड एकटा काय करतो इकडे आनंदीच्या नाकाला तो रुमाल लावतो. आनंदी आपला हात काढून घेण्यासाठी झटपट करत असते, पण तिची झटपट पोहोचत नाही, ताकद पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत. त्यामुळे इथे ते आनंदीला ना असं गच्च पकडून धरतो तो आणि पूर्णपणे बेशुद्ध असं केलेलं आहे त्याने. तो दुसरा गुंड बाहेरच्या बाजूला लक्ष ठेवून आहे, की कोण येतंय, कोण नाही ते. कारण आरती चुकून आली तर असं म्हणून तो लक्ष ठेवून आहे. आता आनंदीची धडपड काही क्षणातच इथे शांत होते, कारण ती क्लोरोफॉर्ममुळे ती अशी बेशुद्ध पडलेली आहे आणि ती अशी मान टाकते त्या गुंडाच्या अंगावरती. आता पुढे काय घडणार? आनंदीला त्या पेटीतून कुठं नेणार, कसं नेणार, नेमकं काय होणार ते बघूया आपण. कारण इथे उद्याच्या भागामध्ये "अरे, या पेटीत आनंदी आहे, तर ती घरात कुठं आणली?" असं विद्याधर म्हणतोय. तर आनंदी ज्या पेटीमध्ये आहे, त्या पेटीवर इथे नाग येऊन थांबलाय आणि नागपंचमीच्या दिवशी नाग येणं हा दैवी संकेत आहे, असं माई म्हणतायत. आणि त्यामुळे युगंधर इथे ती पेटी उघडायला जाणार आहे. विद्याधर युगंधरला ती पेटी उघडू देईल का? आनंदी त्या पेटीत आहे हे सगळ्यांना समजेल का? जाणून घेऊया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी सबस्क्राईब